नमस्कार मैत्रिणींनो. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरत असताना अनेक महिलांचे खूप गोंधळ उडालेले आहेत. त्याचं कारण म्हणजे ही जी योजना आहे, ही मुळातच गोंधळलेल्या अवस्थेत निघालेली आहे. म्हणजे सरकारनं अगदी घाईघाईमध्ये कुठल्याही प्रकारची वेबसाईट न तयार करता ॲप दिलं, तर त्याच्यामध्ये अनेक वेळा म्हणजे दररोज थोडक्यात सुरुवातीच्या काळामध्ये दररोज चेंजेस झाल्यासारखे याच्यामध्ये चेंजेस होत होते. त्यामुळे सामान्य नागरिकांचा अतिशय गोंधळ उडालेला आहे. या सगळ्याच्या पाठीमागं अनेक प्रश्नांनीही जन्म घेतलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, की सुरुवातीचे जे फॉर्म होते, त्याचं डिझाइन वेगळ्या प्रकारचं होतं. नंतर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा बदल पण करण्यात आलेला आहे. मग महिलांना असा प्रश्न पडतो, की नेमका फॉर्म भरायचा कुठला? तर फॉर्म हा त्यांनीच म्हणजे सरकारनेच त्या ॲपमध्ये अपडेट केल्यामुळं कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरला तरी तो चालतोय. पुढचा प्रश्न राहिला, की हा फॉर्म भरायचा कोणाकडे? मग याच्यामध्ये सरकारनं महाई सेवा असतील, ऑनलाईन सेंटर असतील किंवा अंगणवाडीच्या अ, अ, ज्या कर्मचारी आहेत त्यांच्याकडे हे फॉर्म भरण्यासाठी सांगितले होते. तसेच नारी दूत ॲपमध्ये सामान्य महिला हे फॉर्म सहजरित्या भरू शकते. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये या ॲपमध्ये लोडिंग चालत असल्यामुळे किंवा याच्यामध्ये दुरुस्ती होत असल्यामुळे हे ॲप चालत नव्हते. आणि यावेळेस महिलांना असं वाटलं, की ह्या ॲपमध्ये आपल्याला फॉर्म भरता नाही येणार. परंतु साधारणपणे 1 आठवडा झालेला आहे. ॲप सुरळीतपणे चालत असल्यामुळं हे ॲप तुम्ही कुणीही स्वतःच्या घरी बसून हे फॉर्म भरू शकता. मग पुन्हा राहतो प्रश्न, की जे आपण फॉर्म भरलेले आहेत, त्याचे जे PDF आपण काढून आणलेले आहेत आणि त्याच्यानुसार जे हमीपत्र असेल किंवा फ्रंटचा फॉर्म असेल, तर ह्या फॉर्ममध्ये हे भरलेले फॉर्म आपण नेमकं जमा करायचे कोणाकडे? मग याच्यामध्ये अंगणवाडीच्या ज्या महिला कर्मचारी महिला आहेत, त्या फॉर्म त्यांना आणून द्यायला सांगत आहेत. त्याच्यामुळे जर समजा ह्यांनी ऑनलाईन बाहेर कोणाकडे तर भरले असतील, तर मग पुन्हा महिलांची गर्दी तिथं ते फॉर्म परत मागण्यासाठी होत आहे. तर याच्यामध्ये हे फॉर्म जर तुम्ही ऑफलाईन भरत असाल, तर हे फॉर्म तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे किंवा त्या कर्मचाऱ्यांकडे तुम्हाला ते फॉर्म द्यायचे आहेत. याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरल्यानंतर जो तुम्हाला नंबर मिळतो, तो नंबर तुम्ही जपून ठेवायचा आहे. राहिला प्रश्न जर फॉर्म भरला आहे आणि याच्यानंतर आता नेमकी काय प्रोसेस आहे? तर आता लवकरच आता फॉर्म जुलैपासून सुरू झालेले आहेत आणि ऑगस्ट एंडपर्यंत भरण्याची मुदत याच्यामध्ये सरकारनं दिलेली आहे. तर महिलांनी आणखीनही वेळ आहे, घाई न करता, गडबड न करता ह्या फॉर्ममध्ये व्यवस्थितपणे फॉर्म भरून द्यायचे आहेत, जेणेकरून आपले फॉर्म हे पुढे चालून मान्य होतील. जर आपण घाईमध्ये चुकीच्या प्रकारे फॉर्म भरत असाल, चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड करत असाल, तर हे फॉर्म तुमचे रिजेक्ट झाले, तर तुमच्या त्या भरण्याला कुठल्याही प्रकारचा अर्थ राहत नाही. त्यामुळे हे फॉर्म भरत असताना आपण सगळे कागदपत्र व्यवस्थित असल्याची खात्री करूनच मग ते फॉर्म भरायचे आहेत. आता फॉर्म भरल्यानंतर याचे पुढं नेमकं काय करायचं आहे? तर प्रत्येक शनिवारी म्हणजे जर शहरच्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरत असाल, तर तिथे वॉर्ड वाईज याद्या लागणार आहेत आणि ग्रामीण भागामध्ये ह्या अंगणवाडीच्या ठिकाणी किंवा ग्रामपंचायत ठिकाणी याच्या याद्या लागल्या जाणार आहेत. मग ह्या जर फॉर्म तुम्ही स्वतः भरत असाल आणि जर तुम्ही अंगणवाडीकडे त्याची हे दिलेली नसेल, ऑफलाईन फॉर्म दिला नसेल, तर मग त्याची यादी तर ती सुद्धा तुम्हाला तिथंच मिळणार आहे. म्हणजे गाववाईज याद्या ह्या काढल्या जाणार आहेत आणि आपल्याला तिथं ते त्यांनी प्रसिद्ध करायचे. पात्र महिला, अपात्र महिला या दोन्ही प्रकारच्याही याद्या तिथे लागणार आहेत. ह्या प्रत्येक शनिवारी लागणार आहेत. आपण जाऊन फक्त एकच करायचे, की त्या यादीमध्ये आपलं नाव आहे का? हे अंगणवाडीच्या सेविकांनी ज्या वेळेस त्याची यादी प्रसिद्ध करतील त्यावेळेस त्यांना तरी विचारा किंवा त्या याद्यांमध्ये जाऊन तुम्ही स्वतः पाहू शकता. जर ती तुमचं नाव अपात्र असेल, तर त्याच्यामध्ये घाबरून जाण्यासारखं काहीही कारण नाही. कारण प्रत्येक फॉर्म हा एक वेळा अपडेट करता येतोय. त्यामुळे त्याच्यामध्ये ज्या काही चुका झालेल्या असतील किंवा जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे राहिले असतील किंवा चुकीच्या पद्धतीचे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केल्यामुळं ते अपात्र ठरलेले असतील, तर अपात्र ठरले तरी तुम्ही ते एक वेळा एडिट करून त्या सगळ्या गोष्टींची दुरुस्ती करून पुन्हा तो फॉर्म तुम्ही परत देऊ शकता. त्याच्यामुळं तुमचा नंतर
पुढच्या यादींमध्ये त्या फॉर्मना मान्यता मिळणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पण घाबरून जाण्यासारखं काहीही नाही. तर त्याच्यानंतर एक विशेष बाब अशी राहते की महिलांनी ज्या वेळेस पण हा फॉर्म स्वतः घरी भरलेला आहे, अशा वेळेस तो जो नंबर आहे तो आपल्याला जपून ठेवायचा आहे. त्या नंबरद्वारेच आपण पुढील आपली यादीमध्ये नाव वगैरे बघू शकतो. मी आजचा व्हिडिओ खास करून त्या महिलांसाठी की ज्या महिलांना तो फॉर्म सबमिट कुठं करायचा आहे आणि आता मी फॉर्म भरलाय तर आता याच्या पुढची प्रोसेस काय असेल याच्याविषयी गोंधळलेल्या मनस्थितीत असतात, त्या महिलांसाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे. याच्यानंतरही जसजसे अपडेट याच्यामध्ये येत राहतील त्याप्रमाणे आपण व्हिडिओ अपलोड करत राहणार आहोत. यादी लागल्यानंतरही मी सांगणार आहे. जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ हे तुम्हाला पाहता येतील. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.